नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील. आणि आता बरेचसेच लोक समजतात असे की RTO जे वाहनं ब्लॉक करतं, आता वाहनं ब्लॉक करतात त्याच्याबद्दल काय बऱ्याचशाच लोकांच्या मनात ह्या शंका कुशंका आहेत. तर आज आपण ह्या ब्लॉकबाबत, वाहनांच्या ब्लॉकबाबत बोलणार आहोत. पूर्वी जसं वाहन जप्त केलं जायचं RTOमध्ये किंवा वाहतूकवाले हे वाहन ठेवायचे ते, पण आता ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावरती आता समजा तुमचं वाहन हे ऑनलाईनला कंप्लेंट दिसत असतं आणि मग जर कुणाची तक्रार आली किंवा वाहतूक विभागाची आली किंवा RTO अधिकाऱ्यांनी ती गाडी पकडली तर तिथं ऑनलाईननं ती गाडी ब्लॉक केली जाते. आणि तुमच्या ह्याच्यावरती, संगणकावरती जरी तुमच्या मोबाईलवरती खोलून बघितलं तरी तुम्हाला ते वाहन ब्लॉक असलेलं हे दिसतं. त्याच्यामुळं लाल अक्षरात ते दिसतं, म्हणजे तुमच्या गाडीवरती ब्लॉक म्हणजे गुन्हा आहे किंवा शासनाची त्याच्यावरती कारवाई ही पक्की आहे. मग तुम्ही कुठलं जरी काही काम करायला गेलं, कुठली तुमची रशीद फाटत नाही किंवा काही तुम्ही काम करायला जावा, तुम्हाला तिथं काहीही तुमचा ऑनलाईनला ॲप्लिकेशन जात नाही. ते ब्लॉक असल्यामुळं तुमच्यावरती गुन्हा आहे आणि तो तुम्हाला गुन्हा काढावा लागतो. आणि मग गाडी एकदा ब्लॉक झाली की मग तुम्हाला तुमचं लायसन बी ब्लॉक होतं, 3 महिन्यासाठी सस्पेंड होतात. म्हणजे तुम्ही ते ब्लॉक काढायला गेला की मग ते शासनाचे अधिकारी, समजा RTOवाले, वाहतूकवाले हे तुम्हाला कायदे शिकवतात आणि तुमच्याकडं दंड भरावा लागतो आणि लायसन तुमचं 3 महिन्यासाठी सस्पेंड होतं. किंवा तुमची गाडी ही ब्लॉक केली असेल, तुमचं पुन्हा पासिंग होणार नाही, काहीसुद्धा होणार नाही. गाडीचं काही जरी तुम्ही करायला गेला तरी तुम्हाला काहीही तुमचा ऑनलाईनलाच ॲप्लिकेशन जाणार नाही. म्हणजे तुमच्या गाडीवरती तक्रार आहे, तुमच्या गाडीवरती गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्याची सोडवणूक केल्याशिवाय तुम्हाला काही होत नाही. तर ज्यांच्या अशा गाड्या ब्लॉक असतील किंवा लायसन ब्लॉक असतील ते ह्यालाच ब्लॉक म्हणतात. म्हणजे ह्याच्यावरती आपल्यावरती केस आहे आणि ह्याची शासन दरबारी पूर्ण चौकशी झाल्याशिवाय आपला तो ब्लॉक निघत नाही आणि तोपर्यंत तुम्ही गुन्ह्याला मात्र पात्र असतास. आणि मग ते वाहतूक अधिकाऱ्यांनी जर ते ब्लॉक बघितलं ते वाहनाचं, तर मात्र मग तुम्हाला पुन्हा त्याची कारवाई पुन्हा डबल होत असते. हे बी मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. माझे मित्र अण्णाजी आले आणि आता त्यांनी मला चाबी घेऊन आलेत, बघा व्हिडिओ बनवतोय तर. बरं चला अण्णाजी 1 मिनिट जरा थांबा, आपण व्हिडिओ बनवतोय ना, लोकांना कळून द्या ना. तर मग हे अशा अशी वाहनं ही ब्लॉक होत असतात. तर प्रत्येकाची ज्यांची वाहनं आहेत ब्लॉक झालेली किंवा लायसन ब्लॉक झालेली, तर कुठल्या डिपार्टमेंटनं केलं आहे, वाहतूकवाल्यांनी केलं आहे. आता समजा वाहतूकवाले ज्या वेळेला, आता समजा एक आपलं मीरा रोड पोलीस स्टेशन आहे काश्मीरामधलं, मग जर त्यांनी ते लायसन ब्लॉक केलं, समजा अंधेरीचं असून द्या, वडाळ्याचं असून द्या, कुठलंही असून द्या, तर ते RTOला पत्र देतात, ह्याचं लायसन ब्लॉक करा किंवा ह्याची गाडी ब्लॉक करा की असं मॅटर आहे. मग तुम्ही जर तो ब्लॉक काढायला त्या RTOकडे गेला, तुम्हाला ऑनलाईनला दिसतं, दंड तर होतोच. मग ते काय सांगतात की बाबांनो, हे ह्यांची तक्रार आहे ह्या वाहतूक विभागाची, तुम्ही तिथं जावा. मग तिथं गेले की ती सर्व तुमच्या तक्रारीचा काय दंड वगैरे जे काय असेल ते भरून घेतलं जातं. मग पत्र दिलं जातं. आता पत्र दिलं की आपण पुन्हा त्या RTOला जायचं असतं. कुठल्या RTOमध्ये ते ब्लॉक तुमचं गाडी रजिस्ट्रेशन आहे तिथं जावं लागतं. आणि मग तिथले अधिकारी चक्रा मारायला लावतात, कायदे पुन्हा बाहेर निघतात आणि तिथंही तुम्हाला दंड होतो किंवा ते परमिटसुद्धा तुमचं 2-3 महिन्यासाठी सस्पेंड होतं, लायसन सस्पेंड होतं. म्हणजे हे अशा पद्धतीनं ब्लॉक होतो. तर प्रत्येकानं ब्लॉक म्हणजे काय ह्याचा सर्वसाधारणपणे सर्वांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आयडिया आली असेल. प्रत्येकानं मूचवाले मोकाची यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत बी जावा, शेअर करत जावा की जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पडतील. आणि ब्लॉक म्हणजे नेमकं ही आहे की आपल्या वाहनावरती तक्रार आहे, आपण हे वाहन चालवूच शकत नाही आणि आपल्यावरती कारवाईही पक्की आहे. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.